ओके. तर आपल्या टॉपिकचं नाव आहे परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम. परपेंडिक्युलर म्हणजेच काय? तर समजा दोन लाईन्स असतील, दोन लाईन्समधली अँगल किती पाहिजे? 90 डिग्री. इफ इट इज हॅव्हिंग द अँगल ऑफ 90 डिग्री, आपण काय म्हणतो? दीज टू लाईन्स आर म्युच्युअली परपेंडिक्युलर टू इच अदर. म्हणजे काय? लाईक दिस. द अँगल बिटवीन द टू ऑब्जेक्ट शुड बी 90 डिग्री. नाव अगेन आपल्याला काय कन्सिडर करायचं आहे? थेरम आपल्याला बघायचं. थेरमसाठी काय लागणार आहे बघा? वी हॅव टू कन्सिडर 3 ॲक्सिस, एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस अँड झेड ॲक्सिस. तर आता ह्या तिन्हींचं ओरिजिन काय आहे? ओ आहे. आणि एक्स ॲक्सिस काय होते? रोटेट होते अबाउट इट सेल्फ, देअरफॉर एक्स. आणि वाय आणि झेड. मग समजा तुम्ही एक दोन पॉईंट घ्यायचे, एक एम पॉईंट आणि एन पॉईंट. एम पॉईंट कुठे घ्यायचा आहे? अलॉंग एक्स ॲक्सिस. एम पॉईंट कुठे घ्यायचं आहे आपल्याला? अलॉंग एक्स ॲक्सिस. आणि एन पॉईंट घ्यायचं आहे अलॉंग वाय ॲक्सिस. मग काय करावं लागेल आपल्याला? जॉईन करावं लागेल. जॉईन कसं करायचं आहे बघा? एम पॉईंट घेतला तर ओ एम, ओके, ओ एम आणि इट इज ओ एन आपल्याला जॉईन करायचं आहे. तर आता काय करावं लागेल? एमपासून इथे जॉईन करावं लागेल आणि एनपासून इथे जॉईन करावं लागेल. आणि यू कॅन कन्सिडर दिस ॲज पी. दिस ॲज पी. देअरफॉर काय होणार आहे? एम पी आणि हे पी एन. यू हॅव टू कन्सिडर एम पॉईंट ऑन एक्स ॲक्सिस, एन पॉईंट ऑन वाय ॲक्सिस. आणि पी कोणताही पॉईंट, पी इज द ऑर्बिटरी पॉईंट. यू कॅन से कोणताही पॉईंट घ्यायचा रँडमली आणि काय करावं लागेल? तिन्ही जॉईन करावं लागेल. तर जॉईन केल्यानंतर तुम्हाला काय बघायला मिळेल बघा इथं? लेट आय एक्स काय असणार आहे? मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स ॲक्सिस, राईट? मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स ॲक्सिस. सिमिलरली आय वाय, moment of inertia about that y axis of y axis. Similarly iz is what? Moment of inertia of z axis. तुम्हाला काय भेटलं? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस आणि झेड ॲक्सिस. अंडरस्टूड? नाव तुम्हाला काय करायचं आहे? परत तुम्हाला इथे बघावं लागेल की आय एक्स, आय वाय आणि आय झेड तुम्हाला दिसते. तर तुम्हाला दिसतं की फिगरनुसार हे तिन्ही म्युच्युअली परपेंडिक्युलर आहेत, राईट? एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस आणि झेड ॲक्सिस. देअरफॉर आपण काय म्हणू शकतो? झेड स्क्वेअर काय असू शकतं? एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. अगेन पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरमनुसार जर तिन्ही लाईन एकमेकांना म्युच्युअली परपेंडिक्युलर असतील तर ह्या लाईनचा स्क्वेअर काय असतो? ॲडिशन ऑफ दीज टू लाईन का स्क्वेअर. देअरफॉर झेड स्क्वेअर इज वॉट? एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. Now or you can write z as what? Z square is this. Z is square root of z x square plus y square. You got x square plus y square. Understood? मग तुम्हाला आता मोमेंट ऑफ इनर्शिया इक्वेशन नंबर 1 पुट करा. मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला माहिती आहे. इन जनरल काय असतो मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला बघा? आय इज इक्वल टू काय असतं? समेशन ऑफ एम आर स्क्वेअर, राईट? मग तुम्हाला जर आय एक्स पाहिजे असेल, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स ॲक्सिस, काय येणार? इंटिग्रेशन ऑफ दॅट इज. आता इथे बघा एक्स ॲक्सिसवरती बघा, एक्स ॲक्सिसवरती तुम्हाला दिसेल की एम पॉईंट आहे आणि डिस्टन्स किती आहे एम पॉईंटचा? पी पासून वाय आहे. डिस्टन्स ऑफ पी पॉईंट फ्रॉम दी एक्स ॲक्सिस इज वॉट? वाय. डिस्टन्स आहे वाय. देअरफॉर तुमचं मास येणार आहे स्मॉल एम, बिकॉज वी आर कन्सिडरिंग अ स्मॉल मास डी एम. आता आरच्या जागी काय पुट करावे लागेल तुम्हाला? वाय पुट करावे लागेल. आर स्क्वेअर आहे म्हणून वाय स्क्वेअर. कारण की डिस्टन्स किती आहे बघा? एक्स ॲक्सिसपासून पी पॉईंट किती अंतरावर आहे? तर वाय अंतरावर आहे. देअरफॉर इट इज वाय स्क्वेअर. इक्वेशन नंबर 2. सिमिलरली आय वाय काय येणार आहे? इंटिग्रेशन ऑफ डी एम ॲज इट इज. नाव वाय ॲक्सिस बघा, वाय ॲक्सिसवरती पी पॉईंट किती अंतरावर आहे? एक्स अंतरावर आहे. देअरफॉर उलटं घ्यावं लागेल आपल्याला, एक्स स्क्वेअर लिहावं लागेल. बघा इथे एक्स ॲक्सिसला डिस्टन्स आहे वाय आणि वाय ॲक्सिसला डिस्टन्स आहे एक्स. यू गॉट आय एक्स अँड आय वाय. आफ्टर दिस तुम्हाला आता लिहावं लागेल आय झेड. आय झेड काय असतं बघा? आय टोल्ड यू इट इज द ॲडिशन ऑफ एक्स आणि वाय. देअरफॉर इट विल बी वाय स्क्वेअर प्लस x square into dm. Why I am doing ix plus iy? Because dm is common. dm मी कॉमन घेतला आणि y square plus x square लिहिलं. तर तुम्ही लिहू शकता iz इज इक्वल टू, अगेन यू कॅन राईट iz इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ, तुम्ही आता सेपरेट करा, y square into dm प्लस इंटिग्रेशन ऑफ x square into dm. इंटिग्रेशन ऑफ x square y square into dm प्लस इंटिग्रेशन ऑफ x square into dm.
तर तुम्हाला इंटिग्रेशन करायचं आहे. इंटिग्रेशन काय करायचं आहे बघा, सिम्पली वाय स्क्वेअर इंटू डी एम. यू कॅन इक्वेशन नंबर 2 तुम्ही बघू शकता. वाय स्क्वेअर इंटू डी एम काय आहे, दॅट इज आय एक्स. आणि एक्स स्क्वेअर इंटू डी एम काय आहे बघा, तर आय वाय आहे. देअरफॉर तुम्हाला काय प्रूफ करायचं होतं, आय झेड इज इक्वल टू आय एक्स प्लस आय वाय, हेन्स प्रूव्ड. इट इज व्हेरी व्हेरी इझी थेरम. इट इज व्हेरी व्हेरी इझी थेरम. थेरममध्ये काय दिलेलं आहे, फक्त तुम्हाला काय करायचे तर पॉईंट्स कन्सिडर करायचे आहेत. पहिल्यांदा एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस आणि झेड ॲक्सिसवरती त्याचा ओरिजिन ओ असतो आणि तुम्हाला एम पॉईंट घ्यायचा आहे एक्स ॲक्सिसवरती, वाय पॉईंट आपलं वाय ॲक्सिसवरती एन पॉईंट घ्यायचा आहे आणि एक पी पॉईंट कन्सिडर कुठेही करायचा. तुम्हाला जॉईन करावं लागेल सिम्पली पी एन आणि एम पी. पण एक लक्षात ठेवा, एक्स ॲक्सिसवरती डिस्टन्स किती असतो, वाय असतो. उलटं घ्यायचं आहे आपल्याला. आणि पी म्हणजे वाय ॲक्सिसवरती डिस्टन्स असतो एक्स. सिमिलरली काय होणार, झेड स्क्वेअर इज वॉट, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, राईट. मग झेड काय होणार आहे बघा, स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. नाव तुम्हाला समजेल आता मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला माहीत पाहिजे, एम आर स्क्वेअर. ओके. आता मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स आणि वाय ॲक्सिस तुम्हाला फाइंड करावं लागेल. एक्स आणि वाय काय होणार आहे, स्मॉल मास इंटू दॅट इज डिस्टन्स. डिस्टन्स किती आहे बघा, एक्स ॲक्सिसपासून वाय आहे, देअरफॉर वाय स्क्वेअर. आय वाय काय होणार आहे, इंटिग्रेशन ऑफ डी एम इंटू एक्स स्क्वेअर. ओके. मग कारण की डिस्टन्स होता एक्स, मग आय झेड काय झालं बघा, इंटिग्रेशन ऑफ वाय स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर इंटू डी एम. ओके. देअरफॉर तुम्हाला आता काय भेटलं, आय झेड इज इक्वल टू, यू कॅन सेपरेट दिस, वाय स्क्वेअर इंटू डी एम प्लस एक्स स्क्वेअर इंटू डी एम. वाय स्क्वेअर किती येणार आहे हे तुम्हाला इक्वेशन 2 आणि 3 नुसार समजून जाईल की फ्रॉम 2 अँड 3 वाय स्क्वेअर इंटू डी एम किती आहे बघा, आय एक्स आहे, एक्स स्क्वेअर इंटू डी एम आहे आय वाय. देअरफॉर आय झेड इज इक्वल टू आय एक्स प्लस आय वाय. आय झेड इज इक्वल टू काय येणार आहे बघा, आय एक्स प्लस आय वाय, हेन्स प्रूव्ड. तुम्ही जर हे प्रूफ केलं तुम्हाला आराममध्ये 3 मार्क्स भेटतात. आरामचे किती मार्क्स भेटणार आहेत, 3 मार्क्स भेटणार आहेत. खूप इझी आहे थेरम. स्टेट अँड प्रूफ परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम. तर स्टेटमेंट कशी लिहायची आहे बघा, द मोमेंट ऑफ इनर्शिया that is IZ, the moment of inertia IZ. okay, I will write over here. see IZ is equal to काय भेटलं आपल्याला, IX plus IY. we got IZ is equal to what, IX plus IY. प्रूफ केलेलं आहे आपण, राईट. तर आपल्याला जर स्टेटमेंट लिहायच्यानंतर कसं लिहायला लागेल, द मोमेंट ऑफ इनर्शिया दॅट इज ऑफ अ लॅमिनार ऑब्जेक्ट, म्हणजेच काय, IZ. मोमेंट ऑफ इनर्शिया